नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत येत आहे. शेतकरी मित्र पहा, हे आपण मेथी टाकली होती 2 कट्टे आणि सध्या ही 2 कट्टे मेथी सध्या ह्या मेथीला भाव नाही, त्याच्यामुळे मेथी आज आपल्याला काढायसुद्धा परवडणार नाही. पहा, मी बैल बांधले ते एका बैलाने खाल्ली आणि बैल देखील खायला गेले ते. आणि सध्या बघा किती शेतकऱ्याचे बेहाल आहे. म्हणजे एक तर एकीकडे कांद्याला भाव नाही आणि एकीकडे असं काय भाजीपाला करा तिकडं देखील भाव नाही. पहा आज किती दोन कट्टे मेथी टाकली होती, 2 कट्टे मेथी, आणि त्यात आज जवळपास 10,000 माझा खर्च झाला या मेथीसाठी. आणि त्यातून 1 रुपयासुद्धा प्राप्ती नाही. एक आहे अशी बैलाला मी चारितोय, जसे बैल खातील तसे, आणि बैल देखील ही मेथी खायला गेले. किती बेकार आहे. आणि सध्या सरकाराला कसली जाग येत, इतकं नालायक सरकार आहे, बिलकुल जाग येत नाही त्या सरकारला. तरी शेतकरी मित्र, परंतु आपण शेतकऱ्यांनी एकजूट करणं सध्या खूप आवश्यक आहे. आणि सध्या एकजुटी करणं खूप आवश्यक असून काही शेतकरी याला साथ देत नाहीत. आणि मतदानाच्या टायमाला नुसत्या दारूच्या बाटल्यावर ह्याच्यावरच शेतकरी हा खुश होतो काय आणि त्यांच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना ही पाळी अशी शेतकऱ्याचे नुकसान होण्याची पाळी येते. जर प्रत्येक सरकारने प्रत्येक शेतीमालाला योग्य जर भाव दिला तर ही शेतकऱ्याला वेळ येणार नाही हे टाकून द्यायची. कारण दुसऱ्या पिकाला जर थोडाफार भाव राहिला असता, कांद्याला भाव जर राहिला असता, अगर सोयाबीनला चांगला भाव राहिला असता, तर आज ही अगर ज्वारीला चांगला भाव राहिला असता, तर आज मला ही मेथी करण्याची वेळ आली नसती. कारण कांदा पेरला, कांदा वायाला गेला, पेरलेला कांदा, आणि परत त्याच्यामध्ये मेथी टाकली. म्हटलं कांदा तर गेला वायाला पावसाने, कमीत कमी मेथी तरी ते मेथीचे 10 रुपये होतील. पण शेतकरी मित्र पहा, मेथीची सुद्धा 1 रुपया देखील झाला नाही. आणि आज मी जनावरं चारित आहे, त्यात बैल बांधलेत माझे स्वतःचे. हे पहा काय करणार, इतकी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती. तरी शेतकरी मित्र, या सरकारला जोपर्यंत जागेत नाही तोपर्यंत आपण या सरकारला मतदान देखील करायचं नाही, याचं निश्चय ठरवला पाहिजे. आता येणाऱ्या जिल्हा परिषद ह्या इलेक्शनमध्ये ह्या सरकारने भाव पाडलेत, त्या सरकारला आपण सर्व शेतकऱ्यांनी धडा शिकवला पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा आवाज उठवला पाहिजे की हे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. तरी शेतकरी मित्र, यासाठी हा व्हिडिओ इतका फॉरवर्ड करा की प्रत्येका बरेच जणांपेक्षा हा व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणजे कमीत कमी प्रत्येक व्हिडिओमधून, आणि तुम्ही सुद्धा आणखीन असे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाका की शेतकऱ्याच्या कांद्याला माळव्याला कशालाच भाव नाही, त्यामुळे शेतकरी बेहाल आहे. आणि काही शेतकरी तर ह्याच्यामुळे आत्महत्या करतात. तरी शेतकरी मित्र, अशीच आपले ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. पाय मेथीचा प्लॉट एकदम सुपर मेथीचा प्लॉट आलेला, बेभाव असा भाव नसल्यामुळे शेतकऱ्यावर एकदम बेकार परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर आहे.